मला फिरून खायची सवय. खिलार जनावर कधी डावणे टाकले नीट खात का? खरेच ना काय पेढे टाकले पण आज मला बांधल्यासारखं झालेलं. स्टेजवर माझं पहिलंच कीर्तन आहे. मी स्टेजवर शक्यतो कीर्तन करत नाही. आमची शेवगा किती जरी आवडला तर तो हालतो. म्हणजे एका हाताने शेवगा धरते दुसऱ्या हाताने हांडेल फिरवती. ते हांडेल फिरवताना इतका हांडेल तो फिरवताना हात दुखत्यात. हांडेल फिरवण्यापेक्षा जी कणिक ढकलती तिचं तोंड बघत जावा. झाला शेवयाचा सारखी अशी करणार. अंगठा लय दुखायला आहे का नाही. हांडेल फिरवण्यापेक्षा कणिक ढकलण्यापेक्षा ती खाली शेवा आल्यावर तिला कार्यक्रम वाईट असलं पाच टाकल्यात बाहेर होणार. असल्या शेवया करून घालण्यापेक्षा पकवाजातनं उरलेली कणिक खाल्लेली बरी. भागीरथी नावाची मुलगी शेवया तयार केल्या पण आज वाटवलं तर माझ्या बापाला दूध खावं म्हणून मुलगी असावी. पण मुलीच्या आई वडिलांनी आगाऊपणा करू नका. तुमच्या पाया पडतो कारण समीकरण बदलणार आहे. ते खोटं होणार नाही. बाळूमामा दारात बोलतो म्हणजे बाळूमामा तुला लक्ष दिले जेव्हा राहणार. मी कशा करता येण्यासाठी आलो आहे. 5 वर्ष जे लगीन झालं त्याला कळ काढा. त्याला क्लासवर अधिकारी बोलगी मिळणार. पोरं झोपली की तुमच्या बाजून बोलल्या तुला कसा तुमची मला माहिती येते रे बाबा. आता मी पोरीच्या बाजून बोलत होतो पण मागल्या 5-7 वर्षात. पण आता पोरं सगळी ज्ञान गेलेली फिरणारी गावात. तोर तिकडून म्हणते कुठं आले तसं आम्ही स्वामी झालेच समीकरण बदलणार. मुली हुशार आहेत दादा. आता मुली नोकरीला लागायला लागल्या आणि आपली पोरं तुम्हाला कुठले जनावर आणलेले मला हेच काय ऐका ऐका. त्या जरशाला कधी वासरू पाजलं का बाळूमामा शपथ घेऊन जातात. लगा झाल्या कस ती जनावर दारात असल्यावर घरात मेल राहील का? ते माझ्या घरी बघा या. माझ्या घरी बघा या. कोण येत राहायचा चाले त्याची वंदावी माझी बायको लगेच झाल्यापासून म्हणते होय हो एकू खुरानू का. पाळण्याबद्दल माझा विरोध नाही पण मी आणू दिलं नाही. कारण काय त्याची वैरणकारी मला करावं लागते. आणि मावशाओ सासरच्या जनावरांपेक्षा माहेरच्या जनावरांवर लय जीव. मला माझं कराड तालुक्यामध्ये कीर्तनाला गेलो. सकाळच्या आगरकाला माझ्याकडे सकाळपर्यंत मात्र महाराज चहा प्यायला गेलो तर सुनबाई स्वयंपाक करते. मला आपले टाकली खुर्चीवर बसलो मी. स्वयंपाक सुनबाई करते. सुनबाईला आवाज दिला म्हणजे पोरे महाराज आल्यात त्यांना चहा कर. आपल्या 2 भाकरी झाल्या 2 राहिल्या 2 टाकते आणि मग चहा करते. मी म्हणलं ताई अजून 2 टाक. चहा पिऊन पोटात आग पडण्यापेक्षा घेऊन जातो एवढ्यात. तिच्या पुढे एक शिर्डी बांधली होती. कोणा पुढे? सोनबाईच्या पुढं. तिच्यात पुढं गवताचा बिना टांगला होता. त्याचा सोडला. ते 7 उठून सुद्धा खात नव्हतं. बाकीची 25 शर्ट दावत तोडून मारायला लागले. त्यांच्या तोंडाला दियट येईना. मावशी दावे तोडून 20 शर्ट मारायला लागले. त्यांच्या तोंडाला एक ठोंब येईना आणि ती जवळ बांधलेली शिर्डी उठून बी खायना. तोर सुनबाई म्हणले माझ्या आईने दिली घराचा